गोपिका रडतायत, गोप रडतायत, अख्खं गोकुळ रडते आहे. गायी रडतायत, गायींच्या डोळ्याला धारा आहेत. भगवंत अक्रूराला म्हणतात, अक्रूरा असंच जर राहिलं ना आपण मथुरेला नाही जाऊ शकणार, चला जावं लागेल आपल्याला. भगवंत आईजवळ गेले. आईला सांगतात, माते आठवते तुला, मागच्या जन्मातला आठवणार नाही, पण मी सांगतो माझं संगोपन तू करावंस असं मी म्हटलं होतं. आता मी मोठा झालो ना, बघ मला विषय आली की नाही, बघ मी मोठा झालो की नाही. भगवंता मातीच्या जवळ जाऊन तिला हसवतात, तिचे पोट असे धरतात, असे करण्याचे प्रयत्न करतात. डोळ्यातून तिच्या प्रचंड धारा लागली. होरे बाळा, तू मोठा झालास म्हणून सोडून चालला मला, आता येणार नाहीस माझ्याकडे. नाही ग, असं काय करतेस? तुला वाटत नाही का माझा कन्हैया अजून मोठा झाला पाहिजे? सगळ्या जगाने तुझ्या कन्हैयाचं नाव घेतलं पाहिजे, सगळ्या जगाने तुझ्या कन्हैयाचा जय जयकार केला पाहिजे, असं नाही वाटत का? हो रे माझ्या राजा, असं वाटतं ना. मग मला आता सोड ना, जाऊ दे ना, मला खूप काम आहेत ग. भगवान गोपाल कृष्ण जी क्रिया करतायत ना, ती इतकी मन लावून करतायत. गोकुळात असताना त्यांनी इतकं प्रेम दिलं, इतकं प्रेम दिलं की लोकांना असं वाटलं की हा आमचा प्राण आहे. जेव्हा जायला लागले ना भगवंत, तेव्हा गोकुळाला चैन पडेल. अक्रूराला म्हणतात, अक्रूरा चला घोडे जोडा रथाला. देव बोले अक्रूरासी, वेगे हाकी रथासी, या गोपीच्या शोकासी न पहावे मजसी. एका जनार्दनी रथ केला निघुनी, या असं सांगतात. गोपिकांनी रथाला पकडलेला आहे. काही गोपिका रथाच्या आडव्या आलेल्या आहेत. कृष्ण आम्ही नाही जाऊ देणार. रथ हाकलायला सांगितलं. गोपिकांना मागे टाकून रथ चाललेला आहे. कोणीतरी धावत पळत जाऊन राधिकेला सांगितलं असं सांगतात. खर तर जे भक्तीमध्ये तल्लीन आहेत ते सगळ्याच राधा आहेत. तुम्हीही राधा आहात, मीही राधा होऊ शकतो, कुणीही राधा होऊ शकतो. भगवंताच्या भक्तीमध्ये कुणालाही राधा होत आहे. कुणालाही राधा बनता येते. पण विशिष्ट पात्र असं सांगतात त्या राधेकडे गेले आणि त्या काय झाले, काही नाही ना, खेळत आहेत पोरं असू. त्या राधेला सांगितलं कृष्ण चाललेला आहे. राधा म्हणते जाऊ दे. अगं तो निघून चालला, आपल्या गोकुळातून निघून चालला, आता येणार नाही पुन्हा. ती म्हणते कुठे जाणार आहे? अगं मथुरेत चालला, जाऊ दे. त्याला मी इथे ठेवले हृदयामध्ये. ज्याला आपण इथे ठेवत असतो ना, हा फार मोठा कप्पा आहे, फार मोठा कप्पा आहे. या ठिकाणी ज्या व्यक्तीला आपण ठेवलेला आहे
ती व्यक्ती कुठेही गेली, ती मरण जरी पावली, मृत्यू जरी पावली, तरी सुद्धा तिथली व्यक्ती हरवत नसते. तिचं ते योगी मानता कोई बिना परी नहीं के वो प्रेम की पुजारन के काना की पंडाली हो गई, ओ के बज की कहानी हो गई. ओ राधा इसी भाई शाम की दीवानी, राधा से भाई शाम की दीवानी, के बज की कहानी हो गई, के बज की कहानी हो गई. ओ के बज की ओ राधा न होती तो मुझे गरीबी ऐसी निराली न होती. ओ राधा के नैना न रोते तो यमुना ऐसी काली न होती. सावन न होता तो झूले न होते, सावन तो होता झूले न होते. धनिकों की राजधानी हो गई. वो राधा ऐसी भाई शाम की दीवानी, राधा से भाई शाम की दीवानी, ब्रज की कहानी हो गई, ब्रज की कहानी हो गई. एक भोली भाली गाँव की गवार, एक भोली भाली गाँव की गवार, ये पंडितों की वाणी हो गई, ये ब्रज की कहानी हो गई, ये पंडितों की वाणी हो गई. बिना परिणय की ओ प्रेम की पुजारन. कृष्णासोबत लग्न झालं नाही राधेचं, पण किती वेगळंच नाही झालं. काल्पनिक पात्र आहे. कुठल्याच ग्रंथात राधेचा उल्लेख येत नाही, कुठल्याच नाही. म्हणून तर तुम्हाला म्हटलं की कोणीही राधा होऊ शकतं. राधा शब्दाचा उलटा जर अर्थ केला तर धारा, प्रेम की धारा, भक्ती की धारा, भक्तीची धारा म्हणजे राधा, असा त्याचा अर्थ आहे. कोणी होऊ शकतं. ताजी घटना आहे या मागच्या शतकामधली, ज्या गोष्टीला आता सरासरी 45-50 वर्ष झाली असतील. रुद्रपूरच्या जवळ मादान नावाचं गाव आहे. मादान, काजळा देऊळवाड्याच्या जवळ. गोविंद प्रभू बाबाचं तिथे स्थान सुद्धा आहे त्या माधवीला. तिथे गुलाब बाबा नावाचे एक संत होऊन गेले. गुलाब बाबा भीत आंधळे होते, डोळ्याला काहीच दिसत नव्हतं. आणि असं सांगतात की त्यांचे आई वडील महानुभाव पंथीय होते. त्यांनी सूत्रपाठ हा ग्रंथ मुखोद्गत केला होता. पुढे कोणीतरी माझ्यासारखा वेडा त्यांना गेला भेटायला आणि त्यांना सांगितलं की महानुभाव पंथामध्ये आंधळ्या माणसाला धर्माला अधिकार नाही म्हणून सांगितलेलं आहे. आणि मग त्यांनी वारकरी संप्रदायाचा स्वीकार केला. आणि हे गुलाब बाबा इतके भगवंताच्या भक्तीमध्ये विलीन झाले, ते स्वतःला ज्ञानेश्वराची मुलगी समजायचे. ते म्हणायचे की ज्ञानेश्वर कन्या आहे आणि माझं लग्न कृष्णासोबत झालेलं आहे. याला मधुरा भक्ती असं म्हणतात. इतके भक्तीत तल्लीन व्हायचे, इतके भक्तीत तल्लीन व्हायचे, ते इतके झाले होते की स्त्रियांसारखे त्यांना मासिक धर्म सुरू झाले. 100% स्त्री बनल्या गेले. ते इतका बदल झाला. ते म्हणायची मी स्त्री आहे आणि मी कृष्णाची पत्नी आहे, ज्ञानेश्वराची मुलगी आहे आणि कृष्णाची पत्नी आहे. श्याम मानव म्हणून अनिशचे कार्यकर्ते, अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्यकर्ते मोठे आहेत नागपूरकडे. ते त्यांच्या भेटीला गेले. त्यांनी सांगितलं की तुम्ही
स्वतःला असं म्हणतात. ते म्हणे मी काहीच म्हणत नाही. पण तुम्हाला असं काय मासिक धर्म सुरू झाले स्त्रियांसारखे? ते म्हणे तो तुमचा प्रश्न आहे, तुम्ही संशोधन करा, मला नाही माहिती काय आहे ते. विचार करा. भक्तीमध्ये जर आपण डुंबून गेलो तर इतका बदल होऊन जाऊ शकतो माणसामध्ये, लक्षात. असे राधा, भगवान गोपाल कृष्ण अक्रूराच्या रथामध्ये बसले, बलराम दादाही बसले, यशोदा माता, नंद बाबा, रोहिणी आई, सगळे सासरू नयनानं त्यांना निरोप देतात. काय वाटत असेल, आपलं एक छोटं बाळ, 2 बाळ चाललेत आणि हे आता जातायत तर मृत्यूच्या खाईमध्ये जात आहेत. काय वाटत असेल त्यांना? रथ निघाला हळूहळू. मथुरेमध्ये रथ आलेला आहे, पण इकडे मथुरेमध्ये वेगळंच चित्र झालेलं आहे. आतापर्यंत मथुरेची जनता घाबरलेली आहे, मथुरेच्या जनते धाकामध्ये होती, पण आज मात्र मथुरेच्या जनतेने सगळा तो धाक झुगारून दिलेला आहे आणि भगवान गोपाल कृष्णाच्या स्वागतासाठी मथुरा नगरी प्रचंड तयारी झाली आहे. त्या नगरामध्ये सुसज्ज झालेली आहे, नवरीसारखी नटून तयार आहे भगवंताच्या स्वागतासाठी. गुडिया उभारले, तोरणे उभारले, रांगोळ्या काढल्या, चढा समर्जन केलेला आहे. माता भगिनींनी कलश घेतलेले आहेत डोक्यावरती, जलकुंभ, आणि भगवान गोपाल कृष्णाचं स्वागत करण्यासाठी दुतर्फा उभ्या. बलराम दादा, भगवान गोपाल कृष्ण दोघेही रस्त्याच्या महामार्गावरती ते चालत आहेत. रथातून खाली उतरले. दोन्ही बाजूनी सज्जे होते घरांना, त्या सज्जावरती काही माता भगिनी उभ्या राहिल्यात, काही बंधू उभे राहिले आणि त्यांनी वरून भगवानावर पुष्पाचा वर्षाव केलेला. चमेलीचे फुलं म्हणू नका, मोगऱ्याचे म्हणू नका, सेवंतीचे म्हणू नका, झेंडूचे म्हणू नका, गुलाबाच्या पाकळ्या, अगदी अगदी फुलांचा खच्चा खच पडला गेला. रंगी बेरंगी फुलांनी संपूर्ण रस्ते जे आहेत ते असे गुडघ्यापर्यंत फुलांचा खच साचलेला आहे आणि त्याच्यातून भगवंत चालतात. मेरे झोपड़ी के द्वार आज खुल जाएंगे, शाम आएंगे. मेरे झोपड़ी के द्वार आज खुल जाएंगे, शाम आएंगे. खुल जाएंगे, शाम आएंगे. मेरे झोपड़ी के द्वार आज
भगवंताचं आगमन तिथे झालेलं आहे. सर्वांनी स्वागत केलं. भगवंताच्या गळामध्ये अनेक प्रकारच्या फुलमाळा भगवंताच्या घातलेल्या आहेत. मोर मुकुट आहे भगवंताच्या शिरावरती. गळामध्ये वैजयंतीमाला, हातामध्ये हातसरे, अगदी सुंदर सुशोभित असे दिसणारे दोन बालक. पिळदार शरीर आहे भगवंताचं, मेहनती आहे शरीर सगळं. बलराम दादाच्या खांद्यावरती नांगर आहे आणि दोघांचं आगमन झालेलं आहे मथुरेमध्ये. मथुरेतल्या माता भगिनींना खूप आनंद झाला की आता मात्र कंसाचं कंदन होणार, कंस मरणार आणि आपली मथुरा या जाचातून मुक्त होणार. सर्वांना आनंद झालेला आहे आणि ही वार्ता तिथे कंसापर्यंत पोहोचलेलीच आहे. मोठं आयोजन केलंय कंसाने. संपूर्ण नगरजनासाठी सुंदर अशा प्रकारचं बसण्याची व्यवस्था केली. मधामध्ये मोठं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये भगवान गोपाल कृष्णाला मारण्यासाठी मुष्टिक आणि चाणूर यांना उभं केले. मस्तवाल हत्ती जो आहे ना, त्या हत्तीला दारू पाजलेली आणि तो हत्ती अंगावर सोडायसाठी अगदी तयार ठेवलेला आहे. इकडे राजमार्गाने भगवंत चाललेले आहेत. वरून माता भगिनी पुष्प वर्षाव करतायत. इतक्यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी आहे भगवंताला पाहण्यासाठी. काही म्हणतात बाई किती कोवळे लेकर आहेत, किती लहान आहे. नुकतंच त्यांना मिशी फुटायला लागली मिसरून. आता कंस काय करेल माय. एक म्हणते अगं कंसालाच मारून देऊ, चिंता करू नका तुम्ही काय कमी समजायला काय. कागासूर मारला, आगासूर मारला, शक्तासूर मारला, महाबळ मारला, मोठ्या मोठ्याची वाट लावली त्यांनी. कंस काय त्याच्या पुढं. काही लोक असं म्हणतात, काही बाया तसं म्हणतात. असं चाललेलं आहे. इतक्यामध्ये कुब्जा नावाची म्हातारी जी आहे कंसाला दररोज चंदन घेऊन जाणार, कारण त्याच्या डोक्याला ताप आहे, त्याला झोपच नाहीये, त्याचं डोकं सारखं दुखतं. कृष्ण कधी मरण या चिंतन. म्हणजे तुम्हाला सांगतो कसं बी चिंतन करा. काय एक ही मोठी गंमत आहे. कृष्णाचं चिंतन कसं बी करा तर तो पावतो. कंसानं कसं चिंतन केलं, चांगलं केलं का नाही. झोपीतही त्याला दचकून उठायचा कृष्ण दिसायचा. झोपीत सुद्धा कृष्णाला मारायचे, आला की मारतो, असं करतो, उद्या तसं करतो. कृष्ण 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 कृष्णच चालू त्याचा. कोणी भक्तिरूप नाव घेतंय भगवंत गोपाल कृष्णाचं, पण तो विरोधी भक्ती करतोय. विरोधी भक्ती, आराधिलिया भक्ती. लक्षात ठेवा, एक आराधना करून भक्ती आहे आणि एक विरोधिलिया मुक्ती. विरोध जरी केला तरी सुद्धा भगवंत तसंच. उदाहरण सांगतो तुम्हाला, लक्षात येईल. कुऱ्हाड पाहिली का तुम्ही? कुऱ्हाड माहिती आहे ना? कुऱ्हाड अशी उलटी ठेवा बरी तोंड करून आणि त्याच्यावर टरबूज टाका. काय होईल? बोला पटपट. टरबूज फुटन ना, कापन ना. बरं, टरबूज खाली ठेवा, वरून कुऱ्हाड टाका. काय होईल? टरबूजच फुटन की नाही? बरोबर आहे. कुऱ्हाडीला काय होईल का? नाही. आलं का लक्षात? फुटन टरबूज कोणाही हालतीमध्ये. आता परीस तुम्हाला माहित नाही. समजा परीस अशी वस्तू आहे, म्हणतात परीस नावाचा दगड आहे, दगड. आणि हा परीस नावाचा दगड जेव्हा लोखंडाला लागतो ना, तो लोखंडाचं म्हणले सोनं होतं. बऱ्याच बाया शोधत असतील कुठे माय परीस, कोण्या शेतामध्ये आहे, आणते तरी. कोणताही बाबा आला की परीस आहे म्हणून सांगतो. भेटला तर बरं होईल. माया घरीचे सगळे भांडे, सगळे सनगो त्याला मी लावीन, परीस सोडण्याचे करेल. आता समजा असा एवढा मोठा परिसाचा तुकडा आहे, असा ठेवला. आता परीस, त्या परिसावर कुऱ्हाड मारली त्याचे दोन तुकडे करण्यासाठी. कशासाठी गेली कुऱ्हाड? परिसाचे तुकडे करायला का परिसाचे लाड करायला गेली? तुकडे करायला. दोन तुकडे झाले परिसाचे, पण कुऱ्हाडीचं काय झालं? सोनं झालं. बरोबर आहे. आता कुऱ्हाड अशी उलटी आहे, वरून परीस लावला, काय होईल? कुऱ्हाडीचं सोनच होईल. कंसाचं असंच झालं.
भगवंताचा विरोध करून त्याने भक्ती केली भगवंताची. सदा कृष्ण नामाचं चिंतन आहे त्याच्या मुखावर. आणि इकडे ती कुब्जा जी आहे, ती कुब्जा दररोज त्या कंसाला चंदन घेऊन जात होती. वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये पदार्थ होते. गहुला, कचुला, रक्तचंदन, नागरमोता. नागरमोता माहिती ना, लवाड्याच्या गुडाला असते ती गाठ, हा सुगंधित असते नागरमोता. अशा अनेक सुगंधित वस्तू एकत्रित केलेल्या, तुळशी वगैरे, आणि ते कालवून त्याचं चंदन लेपन बनवलेलं आहे कपडाला, अंगाला लावण्यासाठी, त्याला झोप लागावी शांत. ती म्हातारी 90 अंशाच्या कोनात वाकलेली, हातात काठी, चेहऱ्यावर सगळं जाळ, कशाचं? रेषांचं. डोळे पार आतमध्ये खोल गेलेले असे डोळे, हातात काठी, आणि ती अशी चाललेली आहे. तिला वाटलं काय नवल आहे बघावं, गर्दी कशाची आहे, म्हणून तिनं 2 बायाच्या मधातून मुंडको काढलं, बघायले काय चाललं. कृष्ण भगवंत दिसले तिला, खूप आनंद वाटला. भगवंताच्या लक्षात आलं, म्हातारी त्या लोकांमधून गर्दीतून मुंडको काढून मला पाहती. भगवंत मध्य रस्त्यातून तिच्याकडे गेले, तिला हाताला धरून मधात आणलं रस्त्याच्या मध्यभागात. तिच्या हातामध्ये ते कटोरं होतं, ते घेतलं. भगवंतानं आपल्या कपाळाला ते चंदन लावलं, आपल्या दंडाला लावला भगवंतानी, छातीवरती लावला, पोटाला लावला, उरलेला बलराम दादाला दिला, रिकामा कटोरं तिच्या ताब्यात दिलं, आणि तिला म्हटलं जाय. मान हालते असे, लख 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 लख. करशील का पाप? नाही. देवाचं नाव घेशील का? नाही. काही गोष्ट नाहीच म्हणतो माणूस त्यावेळेस. मरायचं का? नाही. औषध घेते का? नाही. नाहीच म्हणतोय ते. मान हालती, लग 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 लग, हात पाय लट 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 कापते. कृष्णा, अरे हे कटोरं जर मी नेलं कंसाकडे, बोलण्यामध्ये चाचरीपणा आहे, थरथरता आवाज आहे. अरे मी नेल्यानंतर तो मला मारणार, जिवंत ठेवीन काय रिकाम कटोरं पाहून? असं नको करू बाबा. एक काम कर, भगवंतानं तिच्या पायावरती आपला उजवा श्रीचरण ठेवला, आणि हनुवटी आणि तर्जनी या 2 बोटानं, अंगठा आणि तर्जनी या 2 बोटानं तिची हनुवटी पकडली. अशी जसा पाय ठेवला, हनुवटी पकडले, एक झटका दिला, कडकड 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 हाड मोडली, एकदम सरळ झाली. बरं, नुसती सरळ नाही झाली, अगदी सुंदर दिसायला लागली. भगवंताच्या स्पर्शाची किमया. तिला कळेच ना, आपले हात एवढे कसे चांगले झाले, हातावरच्या रेषा कुठं गायब झाल्या, गुडघ्यामध्ये जे पार हे होतं, बळ नव्हतं, अंगात बळ नव्हतं, शरीर अगदी 25 ते 27 असं तिचं वय झालं, इतकी तरुण दिसायला लागली ती. खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. भगवंताच्या श्रीचरणावरती डोकं ठेवलं, मुंडकं ठेवलं, आणि आपल्या अश्रूंनी भगवंताच्या श्रीचरणावर अभिषेक केला. प्रभो, मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले, ओ मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले, ओ मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले, ओ मुझे चरणों से लगा ले श्याम मुरली वाले, मेरे श्याम मुरली वाले, मेरे श्याम मुरली वाले, ओ मेरे श्याम मुरली वाले, मेरे श्याम मुरली वाले, मुझे चरणों से लगा ले, ओ मेरे श्याम मुरली वाले.
चरणावरती मस्तक ठेवून आश्रून मी अभिषेक केला. प्रभू राया मला काय बनवलंस रे? अरे किती उपकार झाले प्रभू तुझे. तिच्या चालण्यात बदल झाला, बोलण्यात बदल झाला. ती नजर अशी खोल गेलेले डोळे, पण ते डोळेही सुंदर झाले. तिची चाल बदलली, नैन नक्षा सगळं सगळं बदलले. इतका बदल झाला तिच्यामध्ये की नाचायलाच लागली. भगवंताच्या समोर नृत्य करायला लागली. लोक म्हणतील तमाशा लावला काही, पण एक लक्षात घ्या, गाणं कुठलंही असू द्या, त्यातले शब्द जे आहेत ना फार महत्वाचे असतात. ज्या गीतकाराने ते बनवलेले असतात त्याला तपस्या केलेली असते, त्यांनी त्याची भक्ती केलेली असते. आपण त्याला वेगळं वळण देतो. जी ही स्त्री तमाशामध्ये नाचते, ती नाचते तर ती कशासाठी नाचते? पोटासाठी नाचते. ती म्हणते लाज धरा पावनं जरा जनाची मनाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. ती नृत्य करते. तिची आदा, तिचं सगळं शरीर इतकं सुंदर बनलेलं आहे जणू स्वर्गामधली अप्सरा खाली उतरलेली आहे. लोकही आश्चर्यचकित होऊन पाहतात, काय कमाल झाली, काय भानगड झाली. हातामध्ये जे कटोरं दिलं ते रिकामं कटोरं ती अशी उलट घेतलं बोटावरती, गरगर चक्र सुदर्शनासारखं फिरवत निघाली आणि ठुमकत 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 अगदी नाचत मुरडत दरबारात पोहोचलेली. कंसाची कटोरं हातामध्ये दिलं. कंस म्हणतो, तुझी आजी कुठे आहे? म्हणे काय? अगं तुझी आजी कोण? कुब्जा. मग मी कोण आहे? तू कुब्जा? हा म्हणे कुब्जा. अगं तुझ्यात एवढा बदल कसा झाला? भगवान गोपाल कृष्णाच्या स्पर्शाची किमया आहे म्हणे. स्पर्श होता झाले वाकडे सरळ, दुःखही विरळ होत गेले. सगळं दुःख नष्ट झालं म्हणले माझं भगवंताच्या स्पर्शामुळे. कमाल आहे की. त्याचा विश्वासच बसेना डोळ्यावर. ते पुन्हा पुन्हा डोळे पुसायले. तू खरंच कुब्जा? म्हणे हो खरंच कुब्जा. इतक्यामध्ये भगवंताचं आगमन झालेलं आहे राजमहालाकडे. तो चौक मोठा होता, त्या चौकामध्ये जी मल्ल शाळा बनवलेली. हत्तीला सोडलं, हत्ती धावत पडत भगवान गोपाल कृष्णाकडे आला. भगवंतानं त्याच्या शेपटीला पकडलं, गर 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 फिरवलं, दाम दिशावर. जाग्यावर त्याचे डोळे फिरायला लागले हत्तीचे. ते म्हणलं असा काही पैलवान पाहिला नाही आजपर्यंत. भगवंताकडे पाहते तर भगवंत दिसलं त्याला, असं गोल गोल दिसायला सगळं. ते म्हणला नादालाच लागला नको. हत्ती लगेच निघून गेलं तिथून. मुष्टिक चानूर दोघंही येऊन पडले. बलराम दादानं चानूरला अंगावर घेतलं, त्यालाच त्याच्या झाडाचा चोरा केला. भगवान गोपाल कृष्णाने मुष्टिकाला अंगावर घेतलं आणि त्या दोघांनाही खतम करून टाकलं. कंस म्हणला आता तर अवघडच आहे, आता आपलीच बारी आहे. भगवंत सिंहासनावर गेले, कंसाचा हात पकडला, फर खाली ओढत आणलं. असंच ओढलं होतं ना देवकीनं. भगवंताने एक डाव टाकला, खाली पाडलं, छातीवरती भगवंत बसले, बुक्क्या मारायला लागले. आणि आता मात्र कंसात पूर्ण बदल झालेला आहे. कंस हसायला लागलेला आहे.
मरणारा व्यक्ती हसतो, हो, हसायला लागला कंस. हात जोडले, प्रभू हे अगोदरच जर माहित असतं तर मी अगोदरच मरायला तयार झालो असतो ना. इतकं चांगलं मरण आहे तुमच्या हातानं हे मला माहितच नव्हतं. मुष्टिक चनुर मरदिला मरदिला, मुष्टिक चनुर मरदिला मरदिला, कंसाचा प्राण घेतला घेतला, कंसाचा प्राण घेतला घेतला, उग्रसेन राज्य स्थापिला स्थापिला, उग्रसेन राज्य स्थापिला स्थापिला, तुलसीदास बले सिपाई हरिलीला वर्णिती, तुलसीदास बले सिपाई हरिलीला वर्णिती, कंस घात इच्छितो म्हणून या धरणीवर लोळती, कंस घात इच्छितो म्हणून या धरणीवर लोळती, आकुरणे तो श्रीकृष्णाला गोपी घाबऱ्या होती, आकुरणे तो श्रीकृष्णाला गोपी घाबऱ्या होती, आकुरणे तो श्रीकृष्णाला गोपी घाबऱ्या होती. कंसाला खाली पाडलं, त्याचे प्राण घेतले. सगळीकडे जय जयकार झाला भगवंताचा. भगवान गोपाल कृष्ण की जय. मथुरेमध्ये जय जयकार झाला. वरी स्वर्गातून देव लोकांनी पुष्पाचा वर्षाव केला. कंसाच्या आत्म्याची ज्योत भगवंताच्या चरणामध्ये विलीन झाली. त्याचा निक्षेप केलेला आहे. त्याला बाजूला काढलं. उद्धव देव खांबाच्या आडून पाहत होते. उद्धव हा कंसाचा सल्लागार होता, प्रधान. भगवंताची आणि उद्धवाची नजरानजर झाली. घाबरले उद्धव देव. त्यांना वाटलं आता मला मारतात भगवंत, कारण मी कंसाचा सल्लागार, चांगले सल्ले का दिले नाही असं म्हणून जर मला बोलले तर मी काय करू. पण भगवंतानं जसं उद्धवाकडे बघितलं, नेत्राच्या माध्यमातून प्रेमाचा संचार झाला आणि उद्धव देवाच्या डोळ्यातून गळागळा अश्रू व्हायला लागले. धावत पळत उद्धव देव आले. प्रभू धन्य झालं. अरे तुम्ही मला मारायला पाहिजे होतं, पण तुम्ही माझा उद्धार केला. आणि तेव्हापासून उद्धव देव सतत भगवंताच्या सोबत आहेत, सतत. नंतर रुक्मिणी आली, पण ती सुद्धा भगवंताच्या सेवेत नाही. सत्यभामा आली, ती सुद्धा भगवंताच्या सेवेत नाही शेवटपर्यंत. अर्जुन आला, पट्ट शिष्य, तो सुद्धा भगवंताच्या सोबत नाही. राधिका भगवंताच्या सेवेत नाही, रुक्मिणी नाही, सत्यभामा नाही, जयजयवंती नाही, कुणी पत्न्यापैकी कुणीच नाही. कुंती माता नाही, धर्मराज युधिष्ठिर नाही, कुणीच नाही, कुणीच नाही, कुणीच नाही. एकटा उद्धव शेवटपर्यंत भगवंतासोबत आहे. एकदा भगवंताशी दोस्ती केली. बघा गंमत आहे. आपण या सारिखी करीते तात्काळ नाही, काळ वेळ तया लागी. उद्धवाला प्रेमदान दिलं आणि परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण यांनी राज्याची गडी तिथे बसवली. उद्या उग्रसेनाचा राज्याभिषेक होईल. माता पित्यांचं आश्रमामध्ये गमन अभ्यासासाठी आणि गोकुळामध्ये उद्धवाची पाठवणी, अशा अनेक प्रकारच्या लीळा उद्या त्या कथेमध्ये होतील. आजचा आपला वेळ संपलेला आहे.